नोव्हेंबर 2025ला सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी गीताबाई मुरलीधर ठाणेकर या गीता प्रोव्हिजन स्टोअर साळीवाडा संगमनेर येथे असताना दोन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन बळजबरीनं फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरून दिले. सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. वर नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपीचे व्यावसायिक कौशल्य वापरून शोध घेत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अनिल रघुनाथ बिरदवडे आणि त्याच्या साथीदारानं केलाय. त्यानंतर पथकाने वरिष्ठांची पूर्व परवानगी घेऊन बारामती येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना तो मिळून आल्यानं त्याचे नाव विचारले असता त्याने अनिल रघुनाथ बिरदवडे असे सांगितले. त्या सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा मी आणि माझे साथीदार अशोक विश्वनाथ गंगावणे यांनी मिळून केला असल्याचं सांगितलंय. आरोपीला विश्वासात घेऊन मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा मुद्देमाल सोनार ऋषिकेश योगेश ढाळे आणि त्याचा भाऊ यश योगेश ढाळे यांना दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर ऋषिकेश ढाळे आणि यश ढाळे यांचा शोध घेत असताना ऋषिकेश योगेश ढाळे हा मिळून आला. त्याला गुन्ह्याची विचारपूस केली असता त्याने सदरचा मुद्देमाल यश योगेश ढाळे यांच्याकडे दिले असल्याचं सांगितलंय. आरोपी अशोक गंगावणे याच्याविरुद्ध यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील 6 गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहेत.